दिवस 4 डेली प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये पहिल्यांदा फिजिक्सचे 5 क्वेश्चन आपण घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो JEE 2024चा आहे. ज्यामध्ये असं सांगितलं आहे की सर्क्युलर ट्रॅक ज्याची रेडियस आपल्याला 9 मीटर दिलेले आहे, 120 रिव्हॉल्युशन म्हणजेच एक रिव्हॉल्युशन 2 पायचं असतं, तर हे आपले 120 रिव्हॉल्युशन गुणिले 2 पाय हा झाला आपला थीटा. आणि ही 3 मिनिटात करतात म्हणजे अपॉन 3 मिनिट्स, म्हणजेच आपल्याला 120 गुणुले 2 पाय हे आपलं रॅडियनमध्ये आलं. आणि 3 मिनिटाची आपल्याला सेकंद करायचे आहेत, म्हणजे युनिट आलं रॅडियन पर सेकंद. हे आपल्याला थीटा अपॉन टी म्हणजे ॲक्च्युली ओमेगा दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला 60 एके 60, 60 दोन्ही 120, म्हणजेच 4 पाय अपॉन 3 हे रॅडियन पर सेकंद हे आपल्याला ओमेगा आलं. आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन, मग आता AC बरोबर क्वेश्चन मार्क. आपल्याला माहीत आहे F बरोबर MR ओमेगा स्क्वेअर, तर F बरोबर MR ओमेगा स्क्वेअर. आणि आपण जर कम्पेअर केलं F बरोबर मास इंटू ॲक्सलरेशन हे सेंट्रिपेटल, तर मासला मास जाऊन आपल्याला AC बरोबर R ओमेगाचा स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळून जाते. मग रेडियस आहे 9, ओमेगा आहे आपला 4 पाय अपॉन 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर 3चा वर्ग 9, ह्या 9ला आपण हे 9 कॅन्सल केलं, ते 3चा स्क्वेअर झाल्यानंतर 9 होतं, हे लक्षात येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या. तर मी पहिल्यांदा करून दाखवतो. 9, 4चा वर्ग 16 पायचा स्क्वेअर अपॉन 3चा वर्ग 9, हे 9 9 कॅन्सल झालं, म्हणजेच 16 पाय स्क्वेअर हे युनिट आपलं काय आलं, तर रॅडियन पर स्क्वेअर मीटर. म्हणजेच आपल्याला ॲन्सर याचं ऑप्शन नंबर काय आहे, डी आहे, हे आपलं ॲन्सर मिळून गेलं. आता जो आपण क्वेश्चन सेकंड आहे तो घेण्यापूर्वी याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, चला आता आपण क्वेश्चन सेकंडला जाऊ, ज्याच्यामध्ये CET 2024ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत ते मी इथं समोर लिहितो आहे. तर या 24च्या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ 2 पार्टिकल्स ज्यांचं मास सेम आहेत, म्हणजेच M1 आणि M2 हे इक्वल आहेत, पण R1 अपॉन R2 हा 3:4 म्हणजे 3/4 लिहू आपण. आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे कॉन्स्टंट सेंट्रिपेटल फोर्स, आणि ज्यांच्या F1 बरोबर काय आहे, F2 आहे. साधा सोपा सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन R, म्हणजेच M1v1 स्क्वेअर अपॉन R1 इज इक्वल टू M2v2 अपॉन R2 ह्या व्हॅल्यू आहेत. तर प्रश्नामध्ये आपल्याला M1 आणि M2 दिलेला आहे की इक्वल, त्यामुळे ते कॅन्सल झालं. आपल्याला त्यांचा रेशो पाहिजे व्हेलॉसिटीचा, म्हणजे V1 अपॉन V2 पाहिजे. रिअरेंज केल्यानंतर V1² अपॉन V2² इज इक्वल टू R1 अपॉन R2 ह्या व्हॅल्यू आल्या. मग स्क्वेअर रूट गेल्यानंतर V1 अपॉन V2 बरोबर अंडर रूट ऑफ R1 अपॉन R2, पण R1 अपॉन R2ची व्हॅल्यू ही 3/4 आहे, म्हणजेच √3/2 हे आपलं ॲन्सर आलं. ऑप्शन नंबर आपल्याला C हे आपल्याला करेक्ट ॲन्सर आलेलं दिसून येतं. म्हणजेच आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे नंतर तुम्ही नोट डाऊन करू शकताय. ओके, तर पुढचा प्रश्न आपण आता बघूया. ओके, क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला मास दिलेला आहे M इज इक्वल टू SI मध्येच दिलेला आहे, त्यामुळे बदलायची गरज नाही. ज्याच्यामध्ये रेडियस आपल्याला 70 दिलेले आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा आपल्याला 0.2 रॅडियन पर सेकंद दिलेला आहे. मग काढायचं काय विचारले, सेंट्रिपेटल फोर्स आत्ताच फॉर्म्युला बघितला आपण, MR ओमेगाचा स्क्वेअर, म्हणजे Mची व्हॅल्यू 200, SI मध्ये R आहे तो 70, ओमेगा आहे तो 0.2चा स्क्वेअर. म्हणजेच हे 7 दोन्ही 14, ह्याच्यावर 3 शून्य आल्या, 2 वरच्या आणि 7 वरची 1, आणि 2चा वर्ग 4 म्हणजेच 0.04, आणि हे 14 चौक 56 आणि 56, आणि याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे जे 0 आहेत 2 कट होतील, 1 0 राहील, म्हणजेच आपण 0.2 घरं अलीकडे आलो. ॲन्सर ह्याचं आलं बी, ऑप्शन नंबर बी हे याचं ॲन्सर आलं. SI मध्ये युनिट फोर्सचं न्यूटन असेल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पुढल्या क्वेश्चनला जाण्या अगोदर. हा जो JEE 2023चा क्वेश्चन आहे,
याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर एक डिस्क दिलेली आहे आणि ही काय आहे विदाऊट स्लिपिंग ऑन द सरफेस रोल होते. तर त्यांनी म्हटलेलं आहे द रेडियस ऑफ द डिस्क इज आर. ठीक आहे. तर टाईम T0 असताना टॉप ऑफ द मोस्ट पॉईंट ऑफ म्हणजे एला आहे. व्हेन द डिस्क कंप्लीट हाफ रोटेशन द डिस्प्लेसमेंट ऑफ ए फ्रॉम इनिशियल पोझिशन इज म्हणजे हाफ रोटेशन झाल्यानंतर कुठे येईल. आता हाफ रोटेशन झाल्यानंतर जो हा ए पॉईंट आहे हा खाली येईल, पण तोपर्यंत ही डिस्क आहे तिथं न असता ती पुढं गेलेली असणार आहे. म्हणजे इथं अशा पद्धतीनं पुढं गेलेली आहे. मी असं दाखवतो. ओके. तर मी तर असा सर्कल ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हां, मग हा जो समजा आपला ए पॉईंट आहे, जरा मला झूम करता येते का? ठीक आहे. तर हां, माझा हा ए पॉईंट आता खाली आलेला असणार आहे आणि बी पॉईंट बरोबर अपोजिटला झालेला असणार अर्ध रोटेशन झाल्यानंतर. मग आपल्याला असं लक्षात येतं जेव्हा ह्या खालचा जो बी पॉईंट आहे तो इथंपर्यंत जे अंतर असणार आहे ते किती टोटल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr असतं. मग अर्ध किती असणार आहे तर πr असणार आहे. किती असणार आहे πr. आणि ए पासून बी पर्यंतचं अंतर काय असणार आहे आपल्याला हे आर आणि हे आर 2r. मग आपल्याला काय विचारलं आहे तर डिस्प्लेसमेंट विचारलं म्हणजे ए आणि ए डॅशची डिस्प्लेसमेंट विचारल्या. मग ए डॅश आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला असं दिसून येतं ही ज्या हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते πr कंप्लीट केलेलं आहे. व्हर्टिकल जे डिस्टन्स आहे ते 2r आहे. तर आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे ए आणि ए डॅश बरोबर. पायथागोरसचा थेरम लावायचा आहे आपल्याला आणि फाइंड आउट करायचा आहे. तर हे फाइंड आउट करत असताना ए डॅशचा स्क्वेअर बरोबर πr होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2r होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याच्यामधनं आपल्याला असं लक्षात येतं π²r² प्लस 4r². पण ह्यातनं कॉमन निघतं आहे r² ब्रॅकेटमध्ये राहिलं π² प्लस 4 आणि ए डॅशचा स्क्वेअरची ही व्हॅल्यू आहे. आपल्याला पाहिजे होता ए डॅश. तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आता जी रेडियस आहे ती त्यांनी कॅपिटल आर दिलेली आहे. मग कॅपिटल आर ही r² आर बाहेर आलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये π² प्लस काय राहिलं 4. ओके. तर इथं आपण प्रत्येक ठिकाणी कॅपिटल r² करणं गरजेचं आहे आपल्या समजण्यासाठी. तर ह्याचं ॲन्सर आपल्याला ऑप्शन नंबर ए आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. साधं सोपं. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असणार आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr आणि अर्धी हाफ रोटेशनसाठी हे असणार आहे ते πr. म्हणून आपण हॉरिझॉन्टल जी डिस्प्लेसमेंट बी ए डॅश जी घेतली ती πr घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. समोरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला चाइल्डचं जे मास आहे ते बरोबर 5 kg दिलेलं आहे. त्यानंतर एक रोटेशन बघा मागाच्यासारखा क्वेश्चन आला. एक रोटेशन घेतलं. एक रोटेशन असतं तुमचं 2π आणि ह्याच्यासाठी लागलेला 3.14 हा सेकंद आहे. म्हणजेच θ/t व्हॅल्यू ॲक्च्युली हे ओमेगा आहे. ओके. तर 2π/3.14 हे रॅडियन पर सेकंद हे युनिट आलं. पायला 3.14 म्हणजेच 2 रॅडियन पर सेकंद ही आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि त्या ग्राउंडची जी रेडियस आहे मेरीगो ग्राउंडची ती आपल्याला 2 दिलेली आहे. विचारले सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर्म्युला तोच आहे कोणता mr ओमेगाचा स्क्वेअर. एम दिलेला आहे 5, रेडियस दिलेले आहे 2, ओमेगा दिला आहे 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 5 दुनी 10, 2चा वर्ग 4 युनिट आपल्याला माहीत आहे न्यूटन असणार आहे. ऑप्शन नंबर आपला टी हा करेक्ट ॲन्सर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण फिजिक्सचे 5 कंप्लीट केले. त्यानंतर केमिस्ट्रीचे आपण 5 घेणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्याला कशासाठी विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अबाउट आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिडचं साधं सोपं एक्झाम्पल सोडियम क्लोराईड हे लक्षात ठेवा. कारण की Na+ आणि Cl- हे अनायन आणि अनुक्रमिक कॅटायन बनवतात. आणि हे मीठ जे असतं ते कसं असतं हार्ड आणि ब्रिटल असतं. ही प्रॉपर्टी आहे
पण ऑप्शन असणार नाही, चुकीचा ऑप्शन निवडायचा आहे. प्युअर आयोनिक सॉलिड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. तर हे लिक्विड स्टेटमध्ये असतात, म्हणजे हे चुकीचं ऑप्शन. आपल्याला ऑप्शन नंबर काय मिळाला, बी हे याचं ॲन्सर असणार आहे. तर आपण पुढं बघू, ॲनायन्स आणि कॅटायन्स तर असतातच, आणि इन दिस कन्स्टिट्यूटेड पार्टिकल्स हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे सुद्धा ऑप्शन आपला बरोबर आहे, पण त्यांना चुकीचा ऑप्शन पाहिजे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आला. पुढचा क्वेश्चन नंबर 2 हा CET 2024ला पडलेला आहे. ह्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे, सिलिका काय आहे. सिलिका म्हणजे काय असतं, SiO2. लक्षात घ्या, हा जो सिलिकॉन आणि डायऑक्सिजन आहे, तर याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो, आणि या जो शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो त्यामुळं तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला असतो. हे त्याचं डायरेक्ट ॲन्सर आलं. तुम्ही याचं स्ट्रक्चरसुद्धा काढून SiO म्हणजे OSiO लक्षात येतं आहे का, तर ह्या O आणि Siमध्ये आपल्याला बॉन्डिंग काय येतं, कोव्हॅलंट बॉन्डिंग येऊन जातं. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 3 हा कशासाठी विचारला आहे, तर जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड कशा प्रकारचं आहे हे बघण्यासाठी आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे 2 एलिमेंट्स आहेत, ज्यामध्ये A आणि B आहेत. म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे तो A आहे, दुसरा आहे तो B आहे. द ॲटम्स ऑफ B हॅज CCP स्ट्रक्चर, म्हणजे क्लोज क्युबिक पॅकिंग स्ट्रक्चर आहे. आणि ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे Aचे ॲटम हे 1/3 टेट्राहेड्रल व्हाईट्स. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण हे जे टेट्राहेड्रल व्हाईट्स बघतोय त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की टेट्राहेड्रल म्हणजे Aचे एलिमेंट्स तुमचे डबल असतात ॲज कम्पेअर टू B. म्हणजेच 2A/3 झालं आणि B इकडं आलं. जर आपल्याला ह्यांचा रेशिओ पाहिजे, म्हणजे द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कसं असणार आहे, AB च्या रूपात असणार आहे. पण हे A आलं तुमचा 2/3 आणि B आला तुमचा 1/1B. मग मी याला Bला 3 मल्टिप्लाय करतो आणि डिवाईड पण करतो. मग आपल्याला लक्षात येतं Aचे 2 आहेत आणि Bचे 3 आहेत, आणि हे आपण डिवाईड बाय 3 म्हणजेच ह्याला अनुक्रमे 3 गुणलं तरीच तर आपल्याला हे सगळं 3ला 3 याचं हे कॅन्सल होईल. म्हणजे Aचे 2 असतील आणि Bचे 3, म्हणजेच आपल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला झाला A2B3. ऑप्शन नंबर बी हे आपलं काय असेल, करेक्ट ॲन्सर असेल. ओके, तर पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन हा CET 2024चा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज 1 डायमेन्शनल. आता लक्षात घ्या, डायमेन्शनमध्ये आपल्याला 0 डायमेन्शन काय असतात बघा, 0 डायमेन्शन हे डॉट असतात. 1 डायमेन्शन काय असतं, तर ही लाईन असते एक्स ॲक्सिसला असू द्या. 2 डायमेन्शनला प्लेन असेल किंवा रिंग असेल, आणि 3 डायमेन्शनला आपल्याला XYZ तिन्ही ॲक्सिसची गरज आहे. मग आता ह्यातं 1 डायमेन्शनल विचारलं आहे. हे रिंग्स तर 2 डायमेन्शनल आल्या, लेयर्स आणि कोटिंगसुद्धा आपल्याला 2 डायमेन्शन्स किंवा 3 डायमेन्शन्स येतात. नॅनो ट्यूब म्हणल्यावर बघा, ट्यूब ही एकाच ॲक्सिसला असेल, म्हणजेच आपला ॲन्सर कोणता असणार आहे, ऑप्शन नंबर सी. क्वांटम डॉट्स हे 0 डायमेन्शनमध्ये येतील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढचा जो 5वा क्वेश्चन आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे तो CET 2024ला विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं आहे, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट टू फाइंड द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग. क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला वापरण्यासाठी एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर वापरतात, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्याच्या साह्यानं आपण ज्या सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड या गोष्टी आपण कोणत्या आहेत त्या स्टडी करतो. तर हे झाले आपले केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन. याच्यानंतर बायोचे आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत. जो नीटचा 2022चा क्वेश्चन आहे, यामध्ये स्टेटमेंट फर्स्ट असं सांगितलेलं आहे, मेंडेल स्टडीड 7 पेअर्स. बरोबर आहे, मेंडेलनं 7 पेअर बघितल्या आणि ह्यामध्ये निवडताना त्यांना कोणतं प्लॅन्ट निवडलं होतं, पी प्लॅन्ट. हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्रपोज्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स, बरोबर आहे, वारशानं ते पुढल्या पिढीत जातं, ऑफ पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे. आणि 7 कॅरेक्टर्स ज्या आहेत त्या मेंडेलनं कोणत्या सांगितल्या असं सांगितलं आहे, बरोबर आहे. सीड शेप, सीड कलर, फ्लावर शेप किंवा पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर पोझिशन, स्टीम हाईट. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो आहे. पहिल्यांदा काय घ्या, बी घ्या. हा बी काय असेल, बी टाकल्यानंतर आपल्याला ती एक तर टॉल येतं आहे किंवा ड्रॉप येतं आहे. मग हे स्टीम ऑफ हाईट म्हणजेच त्या खोडाची उंची आपल्याला लक्षात येते. त्यानंतर फुलं येतात, मग फुलाचे 2 आहेत,
आणि त्यानंतर काय आहेत शेंग म्हणजेच पॉड शेप आणि पॉड कलर आणि पॉडमध्ये म्हणजे शेंगामध्ये काय असतो बी आणि ह्या बीचा शेप आणि बीचा कलर हे आपण असं लक्षात ठेवायचं आहे. पाठ करायचं नाही, ज्यामध्ये हाईट ऑफ स्टीम पहिल्यांदा उंच येते का खोल येते, त्यानंतर फुलं येतात, त्यानंतर फुलासनी शेंगा येतात आणि शेंगातनं बी येतात. हे आपण म्हणजे दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहेत. बोथ स्टेटमेंट्स फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. ऑप्शन नंबर हा डी हे आपलं ॲन्सर असेल. स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन कोणता सेकंड बघायचा आहे, जो नीट 2020 साली विचारलेला आहे. द नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स बाय मॅन्डेल स्टडी इन हिज पी प्लॅनच्या ज्या कॅरेक्टर्स होत्या त्या 7 कॅरेक्टरिस्टिक्स आणि 14 ट्रेट्स होते. हे 7 काय होते कॅरेक्टरिस्टिक इझिली ऑब्झर्वेबल आणि ह्याचे ट्रेट्स किती होते तर 14 होते. मग कॅरेक्टरिस्टिक विचारले आहेत म्हणजे आपला आन्सर कोणता असणार आहे ऑप्शन सी. आपल्याला दोन्ही गोष्टी माहीत पाहिजेत, 14 ट्रेट्स आहेत आणि 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नंतर आपल्याला हाऊ मेनी ट्रू ब्रीडिंग प्ली प्लांट्स व्हरायटीज डीड मेंडेल सिलेक्ट पेअर्स अँड सिमिलर एक्सेप्ट 1 कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. म्हणजे आपल्याला 14 ट्रेट्स आहेत आणि 7 काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग अशीच सांगितलं. पुढं त्यानंतर 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे नीटला, अमंग विच ऑफ द कॅरेक्टर वन वॉज नॉट कन्सिडर्ड मेंडेल. म्हणजे मेंडेलनं स्टडी केलेला नसलेला कॅरेक्टर. स्टीमची हाईट मोठी ते टॉल ड्रॉप स्मॉल टी हे आपण मेन्शन करत होतो. सीड हा तुमचा ग्रीन कॅपिटल जी आणि येलोसाठी स्मॉल जी. त्यानंतर पॉड जी इनफ्लॅटेडसाठी कॅपिटल आय कन्स्ट्रक्टेडसाठी स्मॉल आय. फक्त जे बघितलं नव्हतं ते कोण होतं ट्रायकोसोम्स म्हणजे इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स त्यानं स्टडी केल्या होत्या. ऑप्शन नंबर डी याचं आन्सर असणार आहे. लक्षात ठेवा नॉट हे शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढचा क्वेश्चन नंबर 5 यामध्ये डायरेक्ट त्या मेंडेलचं हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटचं इयर विचारलं आहे म्हणजे पिरियड विचारलेला आहे. हा पिरियड जो आहे तो 1856 ते 1863 आहे. हे तुम्हाला डायरेक्ट NCERT रीडिंग थ्रू मिळून जाईल. ओके. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन 6 ह्याच्यामध्ये असं म्हटलं आहे ट्रू ब्रीडिंग प्लॅन्ट. ह्या ज्या मेंडेलनं जे ट्रू ब्रीडिंग प्लॅन्ट घेतलं होतं किंवा मेल किंवा फिमेल घेतला होता तो प्युअर टॉल आणि प्युअर ड्रॉप म्हणजे होमोझायगस घेतलं होतं. आणि हे होमोझायगस आपल्याला रिसेसिव्ह नसता तर होमोझायगस अँड प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग इट्स ओन काइंड. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर कोणता असणार आहे डी हा ऑप्शन. तर त्याच्यानंतर इन क्लासिक एक्सपेरिमेंट पी प्लॅन्ट्स मेंडेल डिड नॉट यूज. परत एकदा पॉड लेंथ त्यांना मोजलेली नव्हती. बाकी सगळं सीडचा कलर फ्लावरची पोझिशन सीडचा शेप हे बघितलेलं होतं. नॉट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 8मध्ये ज्या हाऊ मेनी पेअर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात घ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स होत्या त्या 7 होते. किती होते बाळांनो त्या कॅरेक्टरिस्टिक्स 7 होत्या. इझिली तुम्हाला येणं. क्वेश्चन नंबर 9 हे व्हॉट इज द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स इन पॉलिजेनेटिक ट्रेट्स. तर या जे मोनो हायब्रिड क्रॉस किंवा डायहायब्रिड क्रॉस होता तोच हा मेंडेलनं बघितला होता. हा ॲक्च्युली येतो तो नॉन मेंडेलियनमध्ये येतो. नंतर ॲटोसोमल डॉमिनंट पॅटर्न. हा ॲटोसोमल म्हणजे ज्या गुणसूत्राच्या जोडे सोडून बाकीच्या जोड्या असतात त्याला ॲटोसोमल पेअर्स म्हणतात. एक्स लिंकेज रिसेसिव्ह इनहेरिटन्स हा सुद्धा नाही. मग आपल्याला क्वेश्चन नंबर लास्ट जो 10वा क्वेश्चन आहे हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ गॅमेट्स विल बी प्रोड्युस्ड बाय प्लॅन्ट हॅव्हिंग जिनोटाईप A B स्मॉल b आणि कॅपिटल C. ॲक्च्युली ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे 2n. म्हणजे n म्हणजे काय असतात तर हेटेरोझायगस पेअर्स असतात. हेटेरोझायगस पेअर असतात. मग आता ह्याच्यामध्ये लक्षात येतं हेटेरोझायगस पेअर ही एकच आहे म्हणजे 2:1 म्हणजेच ॲन्सर किती आलं 2. ऑप्शन नंबर हा आपला कोणता C हे करेक्ट ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा. मी असं कधी म्हणत नाही, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचं आहे तर तुम्हाला मात्र त्याला मेन्शन करण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. इतरांनाही पाठवा. डेली तुम्ही हे नोट डाऊन करून घेत चला. आता जो थोड्या कन्सेप्टनं पूर्णपणे बिल्डअप होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.